सो हे गाईज व्हॉट्सअप वेलकम बॅक टू द ब्लॉग. तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना सॉरी, कारण की खूप महिने झाले मी कोणताही ब्लॉग अपलोड नाही केला, कारण थोडे प्रॉब्लेम्स होते त्यामुळे. तर पुन्हा एकदा मी नव्याने एक नवीन ब्लॉग सुरू करतो आहे बऱ्याच महिन्यांनी. आणि आजचा विषय असा आहे की मी आलो आहे गावी, आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग वैभववाडी माझं गाव आहे, तिथे आलो आहे मी. तर आज आम्ही चाललो आहे फिरायला मालवणला. मालवण, देवगड आणि प्लस अंगणेवाडीची जिथे जत्रा भरते तिथेसुद्धा जाऊ आम्ही, जर वेळ भेटला तर नक्कीच. आणि गावी यायचं निमित्त असं होतं की माझ्या काकाचं लग्न आहे, त्यामुळे आम्ही आलो आहे. सो आम्ही आता 4 व्हीलरने आलो आहे, पेट्रोल वगैरे भरलं आहे, ते डिझेल वगैरे. तर इथून आत्ता आपण जाणार आहोत मालवणला. तर माझ्यासोबतसुद्धा तुम्ही नक्की एन्जॉय करा. तर आपण जाऊ आता इथून मालवणला जाऊन सर्व एक्सप्लोअर करू. तुम्हीसुद्धा बघा, जर कोण गेलं नसेल तुमच्यामधून तर नक्कीच माझ्यासोबत तुम्हीसुद्धा मालवण बघा. खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये, शेवटपर्यंत नक्की बघा. माझी पूर्ण फॅमिली आहे आणि प्लस माझ्या पप्पांचे मामा म्हणजेच माझे बाबा, परत त्यांचा मुलगा वगैरे सर्व आहेत. सो खूप मजा येणार आहे. तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगला. तर तोपर्यंत चलो बाय बाय, टेक केअर. आता मी डिझेल वगैरे भरला आहे गाडीमध्ये, आमची फॅमिली आहे. सो आत्ता आम्ही या गाडीतून जाऊ मालवणला. तर चला बघूयात. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong. फायनली आम्ही पोचलो आहे मालवणला आणि तुम्ही ते बघू शकता आजूबाजूचा निसर्ग. इथे सर्वीकडे हॉटेल्स, रूम्स, रिसॉर्ट. आणि आपण इथे गेलो की इथे आतमध्ये बीच आहे, तिथे गाडी आम्ही पार्क केली आहे. इकडचा तुम्ही फक्त आजूबाजूचा परिसर बघा. इथे सर्व पार्किंग वगैरे आहे. इथे बघा, इथे तुम्ही जर आलात तर इथे पार्किंग तुम्हाला नक्कीच करायला मिळेल, ज्याचे चार्जेस काहीतरी 50 ते 100 रुपये. आम्ही पोचलो आहे मालवण बीचच्या इथे. समोर तुम्ही बघू शकता ते बीच आहे. तर त्या बीचला जाऊ, पूर्ण आपण एन्जॉय करू. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत नक्की हा ब्लॉग बघा. तर चला जाऊया. सो इथून मेन एंट्री आहे देवगड मालवण बीचची. गाईज फायनली जे माझं ड्रीम होतं खूप वर्षांचं, लहानाचा मोठा झालो, गेले मला 22 वर्ष झाली. आता फर्स्ट टाईम मी आले मालवण बीचला. माझं गाव सिंधुदुर्ग जवळ असून सुद्धा आम्ही कधी आलो नाही आहे, परंतु आज आलो आहे फायनली. आणि स्वप्न माझं पूर्ण होतं. समोर तुम्ही बघू शकता मालवण बीच, आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. फायनली मालवण बीच तुम्ही समोर बघू शकता. प्रत्यक्षात मी आज पहिल्यांदा मालवण बीच बघतोय. आजूबाजूला बघा तुम्ही, मस्त असं निळं पाणी आहे. समुद्र बघा तुम्ही किती निळं आहे. आणि इकडे या दोघांचा शूट चालू आहे. बघा किती मोठा बीच आहे. पूर्ण कोकणातील हा सर्वात प्रसिद्ध असा बीच आहे मालवणचा. जे सर्व जे तुम्ही पर्यटक बघताय ते सगळे मुंबईहून आलेले आहेत. मित्रांनो हे बघा मालवण बीच. पाणी बघा मित्रांनो, पाणी बघा तुम्ही फक्त.
इथे मालवणमध्ये किल्ला बनवतो आम्ही. बांधकाम चालू आहे किल्ल्याचं. इथे फोटोशूट चालू आहे. इथे हा मालवणचा बीच आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे गार्डन. आय थिंक इथे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, म्हणजे इथे जे स्टेसाठी वगैरे येतील त्यांच्यासाठी आहे. सुंदर गार्डन आहे बघा. आणि ते सुद्धा आम्ही फोटोशूट वगैरे केलेले आहेत. गाईज आपण मालवणचा बीच तर पूर्ण एक्सप्लोअर केला. तुम्ही बघितलात फोटोशूट वगैरे सुद्धा खूप केलं. खूप सुंदर सुंदर फोटो आले तिथे. बॅकग्राऊंड वगैरे सुद्धा खूप सुंदर आहे. आता इथं आम्ही जाऊ जेवायला. इथे बाहेर हॉटेल्स वगैरे खूप आहे, तिथे जेवायला जाऊ. त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत देवगडला, देवगड बीचला. तिथे पवनचक्की वगैरे सुद्धा बघणार आहोत. आणि नक्कीच हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. तर आता आम्ही इथून जाऊ जेवायला. जेवून झाल्यावर देवगड बीचला जाऊ, तिथे पवनचक्की वगैरे बघू. मग घरी जाता जाता आपल्या इथे अंगणेवाडीची जिथे जत्रा भरते तिकडे सुद्धा जाणार आहे. सो बघा, आता खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत बघा. चलो बाय बाय. तर आता आम्ही आलो जेवायला आणि मी मागवली मच्छीची थाली आणि बाकी सर्वांनी व्हेज घेतलं आहे, कारण ते सर्व मंदिरात जाणार आहेत पाया पडायला. मालवण तर फिरलो आहे, जसं मी तुम्हाला बोललो होतो आपण जाणार आहोत देवदर्शनाला. तर आत्ता आम्ही चाललो भराडी देवीच्या दर्शनाला मालवणमध्येच. तर समोर तुम्हाला मी दाखवतो भराडी देवीचं मंदिर. ते बघा समोर इथे भराडी देवीचं मंदिर आहे. जर तुम्ही इथे येत आहे मालवण फिरायला तर नक्कीच या देवीचं दर्शन घ्या. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूयात आणि देवीचं दर्शन घेऊयात. हे बघा हे भराडी देवीचं मंदिर आणि इथे प्रोग्राम्स वगैरे सुद्धा होतात असं वाटतं. हे बांगणेवाडी वगैरे. भराडी देवीचं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. तर गाईज मी आतमध्ये गेलो नाही दर्शनासाठी, कारण की मी नॉनव्हेज खाल्लं होतं तिकडे. तुम्हाला मी जसं बोललो होतो की आम्ही जेवायला चाललो आहे, तर तिथे मी मच्छी थाली घेतली होती, त्यामुळे मी आतमध्ये गेलो नाही दर्शनासाठी. तर मी बाहेरूनच शूट केलं, जे तुम्ही बघितलं असाल. लांबूनच दर्शन घेतलं आहे मी. तर काय तिथे नक्की खरंच खूप मन प्रसन्न होतं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की या अंगणेवाडीच्या इथे आणि या देवीचं नक्कीच दर्शन घ्या. आता आपण पुढे जाऊ आपल्या पुढच्या प्रवासासाठी, ते सुद्धा तुम्ही बघा या ब्लॉगच्या माध्यमातून. आम्ही पोचलो कुणकेश्वरला. समोर तुम्हाला मी दाखवतोय मंदिर आणि या मंदिरात सुद्धा आपण दर्शन घेऊ या देवाचं. तर चलो बघा माझ्यासमोर तुम्ही बघताय कुणकेश्वर मंदिर. ऊन आली ना. हा बाबू लाईन वर बाबू इथून खाली निसर्ग बघा, इथे आजूबाजूचा परिसर बघा. इथे कुणकेश्वर मंदिर आहे आणि इथे तुम्ही समुद्र बघा. गर्दी बघा तिथे देवाच्या दर्शनासाठी. आज तुम्ही इथे येत्या संध्याकाळच्या वेळेला या, आणि ते सनसेटच्या वेळी त्या समुद्र एक नंबर वाटतं. पाण्याचा कलर वगैरे बघा, शुद्ध पाणी आहे आणि पूर्ण क्लीन आणि स्वच्छ पाणी आहे. इथून हा व्ह्यू बघा तुम्ही. इकडे किती मोठी जागा बघा, इथे कुणकेश्वर मंदिराच्या खाली खूप भलं मोठं असं मंदिर आहे इकडे.
सो गाईज आता इथे हळूहळू इथे सनसेट होणार आहे आणि आम्ही लोक चाललो आता या बीचच्या इथे. तर तुम्हाला मी आता खाली जाऊन दाखवतोय समुद्र. हा व्ह्यू बघा, सुंदर वाटतोय. पाण्याला सुद्धा इथे भरती आली आहे. जसं आपण मालवणच्या बीचला गेलेलो तसाच सेम इथे सुद्धा बीच आहे कुणकेश्वरला. इथे आमची फॅमिली उभी आहे. आपलं कुणकेश्वरचं पण दर्शन झालेलं आहे आणि आत्ता आपण जाणार आहोत पवनचक्की बघायला देवगडला, देवगड बीचला. तर खूप वाजलेत, आता 6 वाजलेत. तर तिथे जाऊन जर बघायला भेटलं तर चांगलंच आहे, नाही तिकडे बंद करतात. सो आत्ता आपण इथून जाऊ देवगडला आणि देवगडचा बीच बघू. सगळ्यात आता आपण फायनली पोचलो आहोत पवनचक्कीच्या इथे देवगडला. मी वरती बघू शकता पवनचक्की. गाईज हा व्ह्यू बघा त्या देवगडचा. इथेच आपल्या मागे पवनचक्की आहे. बघा इथे गार्डन आहे. इथे समोर पवनचक्कीचा व्ह्यू दिसतो आणि इथून समुद्राचा व्ह्यू. समुद्राच्या बाजूला तिथे सेल्फी पॉईंट आहे, म्हणजे फोटोशूट तुम्ही इथे करू शकता. ही खासियत आहे मित्रांनो कोकणाची. खूप लांबून लांबून लोक येतात तिथे देवगडचं दर्शन घेण्यासाठी. सो गाईज फायनली आपलं कोकण दर्शन झालेलं आहे, म्हणजे मालवण देवगड. मी बघितलं असाल, नक्कीच एन्जॉय केला असेल माझ्यासोबत. सो आत्ता वेळ आली होती म्हणजे घरी जायची, कारण जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो तर काकाची हळद आहे, लग्न द्यायचं. तर आज मेहंदीचा प्रोग्राम आहे, तर आम्हाला तिकडेसुद्धा जायचं. चलो बाय बाय, टेक केअर. आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.